महायुती सरकारच्या मंत्रिमंडळाचा विस्तार उद्या नागपुरामध्ये होणार असल्याची माहिती सूत्रांकडून मिळते। आपल्यासोबत प्रवीण दरेकर आपण त्यांची थेट बातचीत करणार आहोत। बराच वेळ झालेला आहे, प्रतीक्षा शिगेला पोहोचलेली आहे आणि उद्या मंत्रिमंडळ विस्तार होईल असं चिन्ह दिसतंय का आणि याबाबत काही घडामोडी घडतात का महत्त्वाच्या? मीही आपल्या सूत्रांकडूनच मला कळतंय, त्याच्यामुळे घडामोडी अशा काही दिसत नाहीत किंबहुना मला माहीत नाही आणि त्याच्यामुळे मला वाटतं गेले 8-10 दिवस या विषयावर केवळ चर्चा सूत्र याच्या पुढे काही गाडी हलत नाही। परंतु मला वाटतं की देवेंद्रजींनी अधिवेशनापूर्वी विस्तार करू अशा प्रकारचं सुतोवाच केलं होतं आणि त्याच्यामुळे 16 तारखेपूर्वी त्या ठिकाणी होणं अपेक्षित आहे, होईल असं मला वाटतं। नक्कीच आज फडणवीसांनी सर्व मंत्र्यांची यादी जी आहे ती दिल्लीत पाठवल्याची सुद्धा माहिती मिळते आणि दुपारपर्यंत यावर शिक्कामोर्तब झाल्यानंतर हिवाळी अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला संध्याकाळी मंत्रिमंडळ विस्तार होईल अशी चर्चा आहे। नाही, मला वाटतं सूत्र आणि चर्चा या आधारेच आपण त्या ठिकाणी बोलतोय। मला त्याची कल्पना नाही, यादी दिल्लीत पाठवली, दिल्लीतल्या यादीची वाट बघतायत। परंतु एक गोष्ट खरी आहे की दिल्लीच्या नेतृत्वाशी सीएम साहेबांची चर्चा झालेली आहे, तिन्ही नेत्यांची एकत्रित चर्चा झालेली आहे। आता अंतिम मान्यता जी आमच्या दिल्लीच्या श्रेष्ठींची लागते, कदाचित त्याच्यासाठी या ठिकाणी थांबलं असू शकतं। परंतु जर उद्या किंवा परवा त्या ठिकाणी जर शपथविधी असेल तर मला वाटतं आज उद्या ही यादी त्या ठिकाणी दिल्लीच्या मान्यतेसह येऊ शकते। नक्कीच, पण यावरच आता संजय राऊत टीका करतात की मलाईदार खात्यासाठी इतका महिना झाला मंत्रिमंडळ विस्तार होऊ शकला नाही आणि इतकं मोठं मॅन्डेट असताना देखील मुंबईमध्ये मंत्रिमंडळ विस्तार करण्याची या सरकारमध्ये धमक नाही आहे अशी टीका त्यांनी केली आहे। मला वाटतं सत्तेच्या माध्यमातून मलाही त्या ठिकाणी संजय राऊतांना समजून आलेले आहे। आम्ही राज्यातील जनतेच्या हितासाठी आहोत, मलाही खाण्यासाठी या ठिकाणी हे सरकार आलेलं नाही। त्याच्यामुळे संजय राऊत हे ठिकाणी विरोधी पक्ष नेत्याच्या भूमिकेतनं त्या ठिकाणी विरोधी पक्षाचा नेता म्हणून बोलत राहतात। त्यांच्या बोलण्यालाही कोणी आता गांभीर्यानं त्या ठिकाणी घेत नाही आणि त्याच्यामुळे हे सरकार जनतेच्या हितासाठी त्या ठिकाणी काम करतंय आणि आपण चिंता करू नका। एवढ्या मोठ्या राज्याचं मंत्रिमंडळ आहे, 3 पक्षाचं सरकार आहे, त्याच्यामुळे थोडा विलंब जरूर त्या ठिकाणी होतोय, परंतु जे होईल ते शाश्वत आणि भरभक्कमपणे होईल। 5 वर्ष राज्याच्या जनतेला सेवा देणारं सरकार भक्कमपणे येईल। संजय राऊतांनी चिंता करायचं काही कारण नाही, तुम्ही फक्त सकाळची बडबड सुरूच ठेवा। नक्कीच, पण ते म्हणतात की अधिवेशनाच्या काळात एखादा मोठा स्फोट होऊ शकतो, तिन्ही पक्षाचे जे नेते आहेत ते एकमेकांच्या फायली बाहेर काढू शकतात। नाही, मला वाटतं निराधार बिनबुडाचं कुठलाही आधार नसलेलं बोलण्याचं संजय राऊताचं रोजचं काम आहे आणि त्याच्यामुळे अशा प्रकारे संजय राऊत बडबडताना रोज दिसत आहेत। कुठल्या फाईल आहेत, त्यांचे आमदार आहेत, त्यांच्या विरोधी पक्षातली लोक आहेत, उद्धवजी ठाकरे साहेब स्वतः आहेत, त्यांना सांगा बोलायला ना विधिमंडळात। संजय राऊतांचे भाऊ आहेत, त्याच्यामुळं विधिमंडळ आपल्यासाठी आहे। लोकशाहीमध्ये तुम्हाला कुठलीही भूमिका मांडण्याचा अधिकार आहे, बडबड करण्यापेक्षा कृती करावी अशा प्रकारची त्यांना माझी विनंती असेल। नक्कीच, पण 1991 नंतर पहिल्यांदाच नागपूरमध्ये आता अधिवेशनाच्या दरम्यान अधिवेशनाच्या पूर्वी मंत्रिमंडळाचा विस्तार होतोय आणि स्वतः देवेंद्र फडणवीस जे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आहेत ते सर्व भावी मंत्र्यांना स्वतः फोन करणार आहेत। याची उत्कंठा आता शिगेला पोहोचलेली आहे आणि उत्सुकता आहे सर्व आमदारांना, इच्छुक आमदारांना। नाही, निश्चितच सगळ्यांची उत्कंठा शिगेला पोचलेली आहेच। महाराष्ट्रातील जनतेसाठी जसा आनंदाचा क्षण आहे तशाच पद्धतीनं विदर्भाचा नागपूरचा मुख्यमंत्री झाल्यानं त्यांना एक वेगळा अप्रूप आज नागपूर नगरीत, विदर्भाच्या नगरीत त्या ठिकाणी जर शपथविधी होणार असेल तर त्याचा एक वेगळा आनंद एक विभाग म्हणून त्या ठिकाणी स्वाभाविक त्यांना होईल आणि विदर्भाच्या विकासाला गती देण्याची हमी किंवा शाश्वती या निमित्तानं विदर्भवासियांना मिळू शकते। नक्कीच, एक महत्त्वाचं आहे की मुंबईमध्ये आपण पाहतोय की मंत्रिमंडळ विस्तार झाला नाही, त्यामुळे बरीचशी टीका-टिप्पणी संजय राऊत त्यावरही करतात। राज्यामध्ये खून दरोडे पडतायत, मात्र राजा व्यस्त आहे सणांमध्ये अशी टीका केली त्यांनी। नाही, मला वाटतं राजा व्यस्त कामामध्ये आहे,
तुमच्यासारखा महाराष्ट्राचा राजा उद्धव ठाकरे होते तेव्हा सुस्त नव्हते. हे तर कामात व्यस्त आहेत. तुम्ही सुस्तपणे मातोश्रीत बसला होतात, मंत्रालयात आपण कामकाज करायला आला नाहीत आणि त्याच्यामुळं जे सुस्त आहेत, जे केवळ त्या ठिकाणी बोलण्यात व्यस्त आहेत, ते अशाच प्रकारची वल्गना करणार. होय, मोदी साहेब व्यस्त आहेत, कामात व्यस्त आहेत, देशाचा कारभार बघतात, जागतिक नेतृत्व करतात आणि त्याच्यामुळे व्यस्त असतानासुद्धा या महाराष्ट्रातल्या गोरगरिबांसाठी, जनकल्याणासाठी ते काम करत आहेत, विकसित भारतासाठी काम करत आहेत आणि त्याच्यामुळे होय ते 24 तास व्यस्ततेतच काम करत आहेत. नक्कीच दादरमध्ये हनुमानाचं मंदिर आहे आणि या हनुमानाच्या मंदिराला रेल्वेकडून डिमोलिशनची नोटीस आली, पण आता समजते की चुकीने ही नोटीस पाठवण्यात आली. किरीट सोमय्या 5 वाजता जात आहेत आणि त्याचबरोबर आदित्य ठाकरे देखील त्याच दरम्यान जात आहेत. मोठा राडा होईल असं वाटतं आणि याला धरून आणखी एक प्रश्न आहे. संजय राऊत म्हणतात की आता भाजपनं समोर यावं आणि त्यांना काय घंटा हिंदुत्व समजणार का? संजय राऊतांनी घंटाच हलवीत बसावं. अशा प्रकारचं वाह्यात बोलण्याशिवाय संजय राऊतांना काय रचनात्मक बोलायचं माहीतच नाही आहे. आता आमचं केंद्रात महायुतीचं सरकार आहे, NDAचं सरकार आहे, रेल्वे मंत्री आमचे आहेत आणि त्याच्यामुळे ज्या वेळेला आम्ही हिंदुत्वाची भूमिका घेतो, आमच्या देवदैवतांच्या सन्मानाची भूमिका घेतो, त्यावेळेला या गोष्टीकडे आमचं दुर्लक्ष होऊ शकत नाही. राज्याचे मुख्यमंत्री स्वतः या प्रकरणी लक्ष घालून आहेत आणि आमच्या हिंदुत्वाला न्याय दिल्याशिवाय आम्ही राहत नाही. ते आमचं परम कर्तव्य आहे. मंदिरांचं रक्षण करणं हे आमचं परम कर्तव्य आहे. त्या भावनेतनंच या ठिकाणी आमचा याकडे पाहायचा दृष्टिकोन असेल. राजकारण करणाऱ्याने राजकारण करावं. दैवत, हिंदुत्व या आमच्या श्रद्धा आहेत, आमचा श्वास आहे. राजकारणाचे ते आमच्यासाठी विषय नाही आहेत. नक्कीच अंबादास दानवे मागणी करतायत शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करा. 2017-18 मध्ये जे शेतकऱ्यांचं नुकसान झालं होतं त्याला अनुदान द्या आणि लाडक्या बहिणीला 2100 रुपये कधी देणार सरकार, असा सवाल विचारतात. नागपूर अधिवेशनात या संदर्भामध्ये उहापोह होईल आणि जो शब्द आम्ही त्या ठिकाणी दिलेला आहे त्या लाडक्या बहिणींना 2100 रुपये आमचं सरकार देऊनच राहील. त्यात कुठलीही तडजोड सरकार करणार नाही. नक्कीच आपलं पण नाव चर्चेमध्ये आहे. एखादा फोन येईल अशी अपेक्षा आहे? चर्चा असतात. ज्या वेळेला पक्षाकडून किंवा मुख्यमंत्र्यांकडून अधिकृत सांगणं येईल त्याच वेळेला त्या चर्चेला अर्थ आहे. त्या ठिकाणी पक्ष जे करेल, मुख्यमंत्री जे करतील ते आमच्या सगळ्यांना त्या ठिकाणी मान्य आणि बांधील असतं. धन्यवाद आमच्याशी बातचीत केल्याबद्दल. कॅमेरा पर्सन रोशनसह गिरीश गायकवाड, TV9 मराठी, मुंबई. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.